सिद्धार्थ माझा राजा, मी त्यांची राणी. अरे वा वा, छान 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 छान. आजच्या मिनी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. सकाळच्या वेळी सर्वांनी नाश्ता केला आणि दुपारच्या वेळी सर्वांनी आईस्क्रीम खाल्लं आणि सायंकाळच्या वेळी लागलो जेवण बनवायच्या तयारीला. आज सकाळपासून कामेच चालले. दीदीने तळण तळले आणि सुक्की भाजी बनवली. मम्मीने वांग्याची आमटी आणि मी वरण आणि कोशिंबीर बनवली. आज आमच्याकडे मावशी आणि काका येणार आहेत हळद काढण्यासाठी आणि यासाठीच आमची तयारी चालू आहे. आणि ही तयारी ना दीदीने केली आहे. आणि त्यानंतर मावशी आणि काकांचे आगमन झाले. आमच्याकडे पाहुण्यांचे स्वागत या पद्धतीने केले जातं. याचं रिझन म्हणजे नजर लागू नये म्हणून. तर तुमच्याकडे ही पद्धत आहे की नाही ते मला कमेंट्समध्ये सांगा. आणि यानंतर मम्मीने औक्षण केलं, थोडे व्हिडिओ केले आणि त्यानंतर ते घरामध्ये आले. जेवणामध्ये हा मेनू होता. दोघांनी जेवण केलं. पप्पांनी काकांना आहेर दिला. तसेच मम्मीने मावशीला हळदी कुंकू लावून आहेर दिला. मावशी आणि काका उखाणा घ्यायचे राहिले होते त्यामुळे त्यांनी तो घेतला. नवीन नवीन आयुष्याची नवीन नवीन गाणी. सिद्धार्थ माझा राजा, मी त्यांची राणी. अरे वा वा, छान 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 छान. महाबळेश्वरला जायला लागतं वाईवरून. दिली नसती निकिता तर नेली असती पळवून. त्यानंतर त्यांनी मम्मी पप्पाचे आणि आजी आजोबाचे आशीर्वाद घेतले आणि परतीच्या प्रवासाला निघाले. बाय.